गोव्याला जायचं प्लॅनिंग गेल्या 15 दिवसापूर्वी आमचं ठरलं. त्यामध्ये दत्ता मारनूर इकडे एका कोपऱ्यात बसलेला का ह्यो चेतन जरा पुढाकार घेतला तर एक गळपटला आणि ह्यो पाटील पण होता आमचा, ह्यो पाटील पण होता आणि ह्यो नंतर आलेला पाहुणा. तसं त्याला नाही नव्हतं, मागं लागू आले असं म्हणजे त्याला वाईट वाटत बघा तोंड कसं केलं त्यानं. तर आपण आता 2-4 दिवस झालं फिरतोय, तर कसं कसं वाटलं काय काय वाटलं आपण थोडक्यात मनोगत घेऊया. तर सगळ्यात अगोदर आपण जाऊया या ट्रिपला. आतापर्यंत बऱ्यापैकी आर्थिक सहाय्य केलेले आदरणीय चेतन दादा साळुंके. तर दादा म्हणण्याकरता ते सगळं बऱ्यापैकी पैसे त्यांनी भरलेत. दादा म्हणूया आपण. नमस्कार मित्रांनो. हा पैसे जरी भरले, एक महत्वाची सूचना आणि टिप, पैसे जर आधी भरले असले तर उद्यापर्यंत 8 तासाच्या आत एक्सेल शीट तुम्हाला मिळेल आणि त्याच्यावर पेमेंट लवकरात लवकर करण्याची व्यवस्था करावी. चक्रवाढ लावण्यात येईल आणि उद्या घरी येण्यात येईल. घरी सकाळी आणि फोटो सहित स्टेटस ठेवण्यात येईल. एवढी उधारी येणे बाकी आहे. ठेवण्यात येईल. चक्रवाढ व्याज असं महिन्याला वगैरे नाही वाढत, डॉलरवर आहे आमचं चक्रवाढ व्याज आणि तासाला वाढते ती चक्रवाढ व्याज. हा दुसऱ्या स्पॉन्सर दत्तात्रय मारनूर. माझं काय बे हा तर अगोदर जाणून घेऊया चेतन. तुला कसं वाटलं म्हणजे एकंदरीत तुला एवढ्या मोठ्या लोकांसोबत ट्रिपला यायला मिळालं त्याबद्दल तू काय सांगशील? मोठ्या 5 स्टार 7 स्टार रेस्टॉरंट मध्ये राहायला मिळालं. स्वतःच एक सौभाग्य मानतो की मला खूप साऱ्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीशी इंटरॅक्ट करता आलं आणि याच्यातून खूप शिकायला मिळालं. म्हणजे अपशब्द वापरून रे नाला काय ते सोशल मीडिया जरी काय केस करायला असले तर त्या दत्तात्रय मारनूर आहे त्याच्यावर करा. हा आता ही ट्रिप सुखद होईल का नाही दुःखद होईल हा. हे डिपेंड आहे की कधीपर्यंत हे पैसे मला परत देता येईल. कॉन्ट्री लवकर मिळेल तेवढे ट्रिप सुखद होईल. म्हणजे नक्कीच आता चेतना संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर आजची झोप काय त्याला दुडदुडीत जाणार आहे. आयला झाला खर्च किती, त्यामुळे चेतनला विनंती गेले काय एक्सेल शीट बनवू नको. जो काय खर्च होईल तो आपण बघून घेऊ, काय अडचण आहे. आयुष्य पडले आपल्याकडे. आयुष्य नाही पडलेलं, माझं आयुष्य खूप छोटं आहे मित्रा. त्यामुळे आपण लवकरात लवकर आजच हिसाब करू काय असेल. आम्ही पुण्याला परत चाललोय म्हणून तुम्ही पैशाचा विषय काढल्यामुळं मला इथं कुठं तर नस कापून घ्यावी. छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये वावरत असताना तुम्ही सारखं पैशाचा विषय काढून म्हणजे काय आम्हाला गरीब पासवत आहे. चेतन दादांनी याचं दक्षता घ्यावी. इथपर्यंत दत्तात्रय मारनूर साहेबांनी याला थोडीशी मदत करून गरीब काय दोघात मिटून घ्या म्हणून गरीब पडलेले रंजलेले गांजलेले सुशांत पाटील, सागर पाटील आणि सूरज अवकाडे यांची गोव्याची जी आर्थिक खर्च झालेला आहे तो सबसिडी त्यावर द्यावी अशी आमची नम्र जास्तीत जास्त सबसिडी मिळावी. 90% सबसिडी द्यावी. तुझ्याकडे नंबर येईल. हा तर दत्तात्रय साहेबांची गाडी आम्ही आतून बाहेरून धुवून देऊ, त्यांचे पाय पण धुवू. त्यांनी जे आपली नाही पाय कुठल्या पर्यंत केनली आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो पाणी आहे त्यांना आम्ही त्यांचे पाय धुवू आणि ते पाणी पण पिऊ गरम करून पुदिना टाकून आपण ते पाणी पिऊ, काय अडचण नाही. आम्हाला पैशाचा मेसेज थोडं पाठवून म्हणजे हा. आणि 2 शब्द बोलून मी माझे 2 शब्द नाही ह्या राऊंडचे 2 शब्द संपवतो मी. आता आपल्या ट्रिप मधले जे नावाजलेले व्यक्तिमत्व आहे जे सतत हायलाइट मध्ये राहतं ते जसे जेवणाला लोणच्याशिवाय चव येत नाही तसे सुशांत पाटील शिवाय टोपी काढते दाखव टक्कल दिसतो. फोटो दिसते की त्यांनी कोणाची ट्रॉफी ढापलेली आहे पण ते काय काढायचे. हा तर सुशांत दादा काय म्हणताय? काय नाही, ट्रिपला मजा आली. हा. एक गरीब माणूस ज्याची सगळ्यांनी उडवली हा अजून पण उडवते ती. उडवत राहा. अशीच उडवत राहा. शुभेच्छा तुम्हाला. फक्त ट्रिपला घेत घेत जावा. फक्त पैसे तेवढं मागत जाऊ नका. झालं. जय हिंद. जय हिंद. लवकर संपवलंय.
त्यानंतर वंदे भारत बाथरूम होईल. तर तुम्हाला नक्कीच सांगायला जाणवेल आवडेल की आज ज्या गाडीत चाललो आहे मी, गाडी कशी काय असं ना आहेत की 40 लाखाची हलकी गाडी आहे. असो काय अडचण नाही. गाडीचे चालक मालक विशाल का? हा चिंदीचोर, हा सॉरी हा. तर काय म्हणायचं तुम्हाला, तुम्ही आधी गाडी चालवा व्यवस्थित, तुम्ही कॅमेऱ्याकडनं बघता गाडी चालवा आणि बोला फक्त, मनोगत व्यक्त करा. हा, ही ट्रिप एक 2-3 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी चालू झाली. फारच चांगला प्रवास करत करत आता आम्ही पुण्याला रिटर्न जात आहे. हे सूरज अवताडे, शेतकरी मित्र सूरज अवताडे यांना कोल्हापूरमध्ये ड्रॉप करून आम्ही पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहोत. आणि तसेच एक गरीब आंधळ्याला गरीब पाटील आमच्याबरोबर 2 पाटील आहेत फक्त. ते पाटील की येऊ दे गाडी मागं म्हणायच्या लायकीचे राहिले, येऊ दे गाडी म्हणायच्या लायकीचे राहिले आहेत, फक्त नावानच पाटील आहेत. मग अशा प्रकारे चांगली ट्रिप झालेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बर हा. त्यानंतर आता मी कुणाकडे येऊ आता? तू आहे घाल की. बर हा. तर नक्कीच जसं काय सागरनं सांगितलं, सुशांतनं सांगितलं, चांगले 2 स्पॉन्सर आम्हाला भेटलेत. बरं ती आता परत मागं लागून पैसे घेणारच असतात. बरं 2 वर्ष लागू द्या पण पैसे सोडत नाहीत. मागचा अनुभव आम्हाला चांगला आहे. सूरज साहेबांकडनं 8,000 ऍडव्हान्स ऑलरेडी गेल्या वर्षी घेऊन ठेवलेला आहे आम्ही. गेल्या वर्षी ट्रिप मधला अजून शिल्लक आहेत पैसे. तरी पण आता कसं आम्ही त्यांना मान देतोय बाबा आमचे स्पॉन्सर म्हणून. त्यातनं काय म्हणजे कमी जास्त झालं अंधारात आमचे हे काय म्हणतात बार मारायचा चालू लागला तर लागला. आता असलेली नाही ना. आणि या व्हिडिओ मध्ये असलेली कोणी बोलणार नाही कारण हे सोशल मीडियावर आपली जाणार आहे. विनाकारण लोकांवरती खराब संस्कार होऊ नये ही फक्त विनंती आहे. हा 4 दिवस जे काही झालं ते झालं, आपल्याला राहू द्या, काही विषय नाही. तर ट्रिप छान झाली. ट्रिप मध्ये आता जे काही चांगले अनुभव आहेत ते आपण आता एक अनुभव कुणी मध्ये बोलू नका. पहिला अनुभव आपण आता सुशांतला विचारू. सुशांत, या ट्रिप मधला एक चांगला अनुभव कोणता? क्रूजला गेलेला अनुभव चांगला तुला वाटला? काय वाटला चांगला मला त्यातलं थोडस सांगशील? 1 नंबर होते. ओके. अजून काय नाही, बर. ऑर्केस्ट्रा बघितलं तिथं. ऑर्केस्ट्रा बघितलं, गॅदरिंग बघितलं, त्यावर आपण नंतर बोलूया. ऑर्केस्ट्रा बघितली. हा. तर सागर पाटील, जो ताई मेसेज मध्ये त्याने जो कापसाचा टॉवेल दिलेला 2 पोती कापूस विकून मी भरपूर प्रॉफिट. मी काल कापूस पणजी मार्केट मध्ये विकलेला निम्मार्धा ट्रिपचं माझी निम्मी ट्रिप तिथं आहे, थांबा. cancel झाली होती. 2 पोती कापूस विकून हा. त्या कापसावर जे काही पैसे येतील त्याचा मी आमचं ग्रामदैवत आहे त्याला मी दरगोबा. अभिषेक घालायचो. दरगोबा प्रसन्न. खूपच म्हणजे अतिशय 2 प्रकारचं इन्कम झालं आम्हाला. मशाल पण मिळाला आणि कापूस पण मिळाला. बर. तर तो एक अतिशय वेगळा असा अनुभव. नेक्स्ट अनुभव अजून तुमच्याकडे येऊया आपण. तर चेतन, एक अनुभव. ट्रिप मधले सगळेच अनुभव खूप छान होते. हा. खूप मजा आली. मी हिसाब करत का होईना पण ट्रिपचा खूप चांगला आनंद घेतला. आणि माझा सर्वात सुंदर अनुभव म्हणला हरमुज लाईफ. हरमुज, हा. पार्किंग सारखे आलेले दोघं हार्मोज मध्ये गेल्यानंतर थांब, गप्रे. आमच्याकडे बघून एक एक्स्ट्रा सांगितलं आम्हाला. 1000 रुपये एक्स्ट्रा सांगून व्हॅली पार्किंग मध्ये उभा राहायला जे सांगितलं तो अनुभव खूप छान होता. हा, चला. त्यानंतर आता अनुभव आपण जाऊया दत्ता मी सांगितलं की रे. तुझा सांग रे. तू मध्ये दुसरा आहे, मध्ये तोंड घालायचं, त्याला घाण पहिल्यापासून सवय आहे. सांग तुझा अनुभव आता. आमचा बीच वरचा अनुभव फार छान होता. मस्त बीच होता. कोलवा बीच वर गेलेलो होतो आम्ही. हा. त्याच्यामुळे खूप एन्जॉय केलो, मजा केलो. छान वाटलं. बर. थोडी बहुत ड्रिंक केलो, सॉफ्ट ड्रिंक केलो. असलं पण केलं तुम्ही? ओके, ठीक सॉफ्ट आहे. ड्रिंक केलं. चांगलं वाटलं सॉफ्ट ड्रिंक करून. बर. तर तुम्ही सांगा. हा, आता मी सांगतो. जसं की आयुष्यात पहिल्यांदाच, कारण की सांगितलं आमच्यासोबत एक 2 महान व्यक्ती होत्या, त्यांच्या नादाला लागून आम्ही काशी केली होती. आम्ही कसिनोला गेलो. कसिनोला गेलो. 4,000 रुपये पर हेड तिथे घालवले. 1,000 रुपयाचे आम्हाला तिथे त्याने कॉईन दिले खेळायसाठी. हारण्यासाठी हा, जे की खरं तर हारण्यासाठी होते आणि हारले पण. कोण हारले? मला वाटतं सुशांत आणि मी. सागर तो पण होता. हा, जो मोठा म्हणून म्हणजे काळा पैसा गेला पाण्यात, म्हणजे हापापाला माल गप्पापाला असं झालं. तेव्हा त्याचे 1,000 कॉईन गेले. तुझ्या तू पण हारला होता ना? मी हा. जिंकलेलो पण सूरज अवताडे नाही. समजून परत घेतले ते.
त्यानंतर आम्ही जिंकलो. हा 1000 कॉईन जिंकले. 1000चे 32 रुपये झाले आमचे. मला काय वाटलं आपले निमार्दा कर्ज निघाला. हा पण अपेक्षा काय होती आता आपली एकट्याची काढून काय करायचे, आपल्या 14-15 आपण कर्ज काढू. त्यामुळे आलं तेवढं सगळं आमचं कसिनोमध्ये गेलं. ते गेले कसिनो म्हणजे गेम खेळत असताना जे स्टार्टर आम्हाला आणून देत होते आम्ही जेवणासारखे खाल्ले. हा आमचे सगळे गँग खतरनाक. स्टार्टर खेळताना कसं एक घास खायचा असतो, तो आम्ही काय वचा जेवण केल्यासारखं आपण चालू केलं ओढायला. आणि अगोदर मला वाटते चिकन काय मागलं होतं, चिकन दिलं आपल्याला, चिकन विंग्स दिले. एक वेळा दिले, 2 आणि ते देत होते 2च पीस. आम्ही होतो 5 जण. 3 प्लेट दिले असतील, परत एक 2-3 प्लेट दिल्या, परत एक 2 दिले. आणि परत ज्यावेळेस आम्ही म्हणलं एक काम करता प्रॉन्स द्या म्हटलं, तो वेटर आला, तोंडात बघितला, साहेब म्हणला हा इधर खेलना पडता है तभी मिलता है आप सिर्फ बैठे हो अभी. मग आमच्या मारनूरला राग आला. डायरेक्ट 500 रुपयाचा बंडल होता खिशात. कसा बंडल बाहेर काढला तुम्ही दाखवतो. 20,000चा बंडल बाहेर काढला, 500 नोटाचा. आणि 500च्या नोटाचा. हा आणि नोटा मोजायला सुरुवात केल्या. खाड त्यातल्या 2 नोटा खोटा निघाल्या. खूप मारलं. बेदम चोप दिला. नाही बेदम चोप मिळाला असता, पण लकीली त्या काय वाटत होत्या खोट्याच होत्या, पण त्यांना काय त्याला काय गावून नाही मशीन मध्ये. मग भावांनी 10 नोटा म्हणजे असे 5,000 लगेच टेबलावर कसे टाकले, काय टाकले असे इसकडले. कोंबड्याला धान्य कसे इसकडतो तसे हे दर म्हणले चल. आणि शेवटी त्याच वेळी आमचं पण थोडंसं मनोबल वाढलं. सागरने पण तयारी केली. आम्ही विचार करतच होतो की किती लावायचं. तोपर्यंत सगळे विचारले. 2 डावात सगळे 5,000 गायब. त्यामुळे आम्ही बघ आम्हाला काही फ्रॉन्स मिळालं नाही. तोंड बारीक करून आम्ही उठलो शेवटी. आम्ही जितक्या फास्ट दाताने लावलेले पैसे तेवढे फास्ट आमचं पाकिट आत घातले. ऍक्च्युली आणलेले प्रॉन्स परत नेले. धक्का बसला, मानसिक धक्का जो बसला, हा तो त्यानंतर आम्ही अतिशय. पुढचे 2 दिवस प्रॉन्सच खायला. त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोकणार आहे आम्ही आता. आणि शिवाय अजून एक मला काय सांगायचं होतं, विसरलं बोलता काय सांगू होतो आपण. तिथली हा जेवणाची गो quality डॅडी म्हणजे ट्रिपला जायच्या अगोदरपासून 1-2-4 दिवस अगोदर दंगा लावला होता दत्तानं की आपण जायचं गो डाऊन कसिनोला जायचं कसिनोला. आता आमच्या तर कोण खानदानात कसिनोला गेलं नव्हतं. सागर तुझ्यात गेलतो का कोण. आमच्या कांदाला तूच गेला. आमचे आजोबा पत्ते खेळायचे. तिथूनच आमची आई गाठली. म्हणजे बेसिक कोर्स केलता आवडतो. बेसिक नॉलेज होतं. आणि त्याच्यावर आम्ही advance course करायचा प्रयत्न केला, कळस लावला. हा पण आम्ही आजोबांचा हात नाही धरू शकतो. आम्ही कधी चिंचुक्याच्या वर काही गेलेलं नाही, त्यामुळे आमचा अनुभव खूप हे होता. आजोबा आमचे शेंगाने पेरू लावून खेळायचे. शेंगाने. आणि दत्ता आम्हाला म्हणे भावांनो आपल्याला ते बुकिंग करावं लागेल. गडबड बुकिंग करायची. वाटतं जायच्या 1-2 दिवस अगोदर फक्त हॉटेलची बुकिंग केली, चेतनच केली. हा. त्यामुळे चेतन हा थँक्यू म्हणा सगळे. चेतन थँक्यू. टाळ्या वाजवा. तेवढं बस पैशाचं फक्त तेवढं बघा. थँक्यू म्हणा म्हणजे विषय संपतोय. आणि हॉटेल जे बुकिंग केलं तो अनुभव होता कोणाचा, वैभवचा, जो या ट्रिप मधून गळपटला होता सुरुवातीलाच. त्याला अचानक तो आला त्याच्या नाही. कुणातरी आजोबाला हा. आणि मग काय विषय झाला आपला, हा भावांनो आपण ह्याला जायचं म्हणे क्रूजला जायचं. आता क्रूज म्हणजे फक्त आम्ही फोटो व्हिडिओ बघले. समुद्रात एक मोठी जहाज असते बिल्डिंग सारखं त्याच्यावर बांधलेलं असते. आम्हाला वाटलं असेल काय ते समुद्रात जहाज आणि तिथं फिरत असतील, रातभर फिरवत असतील. तर काय नाही, ते पाण्यात एक गुडघाभर पाण्यात एक जहाज, गटारीचं पाणी. हा तिथं क्रूज उभा. त्याच्यामध्ये लंडकं पाहत होते ऑलरेडी. आणि दत्ता म्हणे क्रूजला जाऊया, असं असते तसं असते. म्हणजे आम्हाला एकदम हे दाखवले जसं आजकालचे राजकारणी गाजर दाखवतात तसं आम्हाला गाजर दाखवण्यात आलं. ह्यात असं असते तसं असते. आणि शेवटी जे काय झालं, सुशांत आता सुशांत म्हटलं आम्हाला कसिनोचा अनुभव चांगला आला. काय आला ते विचारू आपण. सुशांतने एक चांगली कला दाखवली आपल्या ट्रिप मध्ये, गांडीने गाजर उपटणे. काय हेच की अनुभव हेच जे अनुभव होते. आणि मटण एक चांगलं मिळालं. मटण म्हणजे नक्की कशाच मटण काय काय. कुत्र्याचं मटण चांगलं वाचणार. हे मोठ्या बोकडाचं मटण होतं. हा तर अजून एक विषय ज्यावेळेस मटण आणलं
वाटतं सुरुवातीला नाही, सांगा. सागरनं मटण आणलं. एक घास काढायला मटण काय वेगळं वाटतंय म्हणलं. तो पण दत्ताने पण दत्ता म्हणला नाही म्हणलं मोठेच आहे. मग आमचा सुशांत पाटील गरीब गरीब माणूस. गरीब म्हणजे कसं विचारा ना गरीब पैसा दांड पाटील की काय विषय नाही. दांडगा पाहिजे. हा. एवढी गाडी, एवढी हा. गाडी. मोठ्याच मटण म्हणल्यावर काय म्हणतोय अहो मोठे बोकडाच आहे. आता कसं काय करावं त्याला काही कळणार नाही आम्हाला. हा तर अशा पद्धतीने आमचं झालं. आता त्यानंतर काय बोला. जेवलेस आजचं जेवले सांग ना. हा अजून या ट्रिप मध्ये सावंतवाडी. आज झाला सगळ्या मजाचा भाग झाला. पण आम्हाला जेवण अतिशय आम्हाला कोलवा बेस्ट आपण बसलो होतो ना. पुलावा म्हणते बघा पुलवामा म्हणते. हा जो कुलावा बीचवर कोलवा बीच दादा रे. हा हे असं होते बघा. कोलवा बीचवर आम्ही पाण्यात तिथे एन्जॉय केलता. तिथं आम्ही जेवण केलं. तिथं हॉटेल काय होतं रे दादा. हॉटेल मनीषा म्हणून आहे. सिम्पल हॉटेल आहे पण जेवण अतिशय तिने आम्हाला छान दिलं. उत्कृष्ट जेवण दिलं. आणि बेस्ट आहे. हा हे येड्या सगळ्यातलं बेस्ट जेवण जर म्हणायचं झालं तर आज आम्ही येताना सावंतवाडीमध्ये काय हॉटेलचं नाव भालेकर श्री भालेकर म्हणून आहेत. अतिशय म्हणजे आजपर्यंत जेवढ्या मच्छी थाळी खाल्ल्या मग ते बऱ्याच कोकणात खाल्ल्या असतील किंवा इकडे तिकडे खाल्ल्या पण सगळ्यातलं एक नंबर जेवण जे आहे आजपर्यंत ते आज इथं आपल्याला सावंतवाडीमध्ये श्री भालेकर या हॉटेलमध्ये मिळालं. तर नक्की जर कोण गोव्याला जात असेल तर त्या सावंतवाडीत तुम्ही नक्की जावा. तिथं जेवण करा. अतिशय जेवण चांगलं आहे. तर तिथं आम्ही बांगडा थाळी पण घेतली होती. बांगड्याचे पीस म्हणजे आमच्या हातात बसत नव्हते इतका मोठा पीस होता. त्यानंतर पापलेट होतं. फ्रॉन्स थाळी कोळंबी होती. फ्रॉन्स कोळंबी एकच असतं ना. मग असं कन्फ्युज बोलू नका सर आम्हाला ते हे करतो. तर अतिशय चांगला प्रवास झाला आतापर्यंत. आणि सगळ्यात आनंद आहे म्हणजे अजून आम्हाला काही पैसे द्यायची गरज पडली नाही. म्हणजे देऊ पण दिले मन मोठं चेतनचं खूप. ते सगळं मोठं आहे. हा चेतनचं मन खूप मोठं. त्यानंतर दत्ताचं आहे. तेव्हा आम्हाला तिघाला काही टेन्शन नाही. मग वाटत आम्ही फणच घ्यायचं होतं कारण की सुशांतच्या बायकोनं वहिनी म्हणलं द्या मला फणस घेऊन या. सुशांतला ट्रिपला जायच्या पासून काय माझ्या बायकोला फणस आवडते. फणस घ्यायचंय पोरगं झोपत नव्हतं रातभर. मग शेवटी आम्ही एका ठिकाणी फणस घेतलंच. हा आणि त्यानंतर मध्येच आम्ही कशाला थांबलो दुसरं काय ते फणस बघायला थांबलो चांगलं. तिथं मग हा थांबा तिथला जो हे आहे काय म्हणजे हा तिथं जो काय प्रसंग घडला त्याचं आपल्याला सागरचा हे करून सांगेल. सागर त्या प्रसंगाबद्दल काय सांगशील. दत्ताने खूप मोठं काम केलं आहे. कसं ते प्रसंग. नेहमीप्रमाणे दत्ता दुकानदारांसोबत बार्गेन करत होता. आणि दत्ता चेतन दोघं पण हा. आणि मग तिथे एक लहानशी मुलगी करवंद आणि जांभळं विकत होती. तर ह्यांनी आधी तिला टेस्ट बघायच्या नावावर 2-4 जांभळं आणि करवंद खाल्ली. आणि नंतर तिला विचारलं की काय बाबा करवंद कशी. तर ती म्हणाली 20 रुपये. तर दत्ताने तिला 100 रुपये काढून दिले. आणि तिला सांगितलं की शाळेत जातेस का नाही. तर ती म्हणली होय जाते शाळेत. तर दत्ताने तिला 100 देऊन म्हटलं की खूप मोठंही उच्च शिक्षण घे त्या 100 रुपयावर. आणि MBBS कर असं पण म्हणत होता. तोपर्यंत सुशांतने त्याच्या कानाखाली एक लावली. आणि सगळ्यात हाईट म्हणजे ज्यावेळेस दत्तानं 100 रुपये दिले माझ्या पहिले पैसे दिले ना तुम्ही नव्हते दिले. म्हणजे अगोदर ज्यांनी काही घेतलं होतं त्याने पैसे दिले ते. त्यानंतर अजून दत्ताचं मन मोठं म्हणून दत्ता म्हणला हे धर 100 रुपये धर आणि चांगलं शिक. मग आम्ही म्हणतो तिला अरे बाबा 100 मध्ये काही MBBS होत नसते. मग ते खूपच मनावर घेतलं चेतननं. वाईट वाटलं. आणि चेतनला वाईट वाटलं. चेतनने काय करावं त्या मुलीकडनं परत ते 4 का 5 म्हणजे 20-5 100ची लेवल लावली. दत्तानं असंच ते 100 रुपये दिलं होतं. आमचं चेतन म्हणजे स्पॉन्सर म्हणणार 100 रुपये वसूल देत चला. ते ना इतका हरामखोर माणूस आहे तो. जरी पैसे दिले असले तर आम्ही पोहोचतोय तर कोल्हापूर मला काही अडचण नाही. आता मला इथं जरी सोडलं की तुम्ही हात दाखवा गाडी थांबवून कोल्हापूर जाऊन आपलं घरी जातो. तर इतका नालायक माणूस आहे. मी सांगू इच्छितो जर सूरज अवताडेने पैसे नाही दिले तर माझ्याकडनंही पैशाची अपेक्षा. आता मी सकाळपर्यंत जर पैसे नाही आले तर मी एक डॉक्टर तुमच्याकडे पाठवणार आहे त्याची साथ घ्यायला. अंडाचा फायदा करण्यात येईल तुमच्या. अरे दादा अपशब्द बोलू नको रे. आपला हा वेळ सोशल मीडिया जाणार आहे.
अरे खरंच काय हा येस बंद करा. म्हणतो जरा. सुशांत पाटील आणि सुशांत पाटील इतकी घाण सवय आहे. मी मगाशी वहिनींचा कॉल आले पण सांगितले वहिनी म्हणलं ह्या हराम करूला आमच्या सोबत इथून पुढे कधी ट्रिपला पाठवू नका. बरे ते स्पॉन्सर करणार असलं तर फक्त पैसे द्या आमच्या मी घेऊन जातो. बघल तेव्हा मोबाईल मध्ये तोंड घालून बसते. काल त्या चेन्नईची मॅच होते काय म्हणजे काय अक्कलच नाही. तर एकंदरीत मागच्या वर्षी हैदराबादची ट्रिप नंतर यावर्षी परत गोव्याची ट्रिप चांगल्या पद्धतीनं आपल्या पार पडली. त्याबद्दल सर्व सदस्य सगळ्यात महत्वाचं फक्त जास्त शेवटची sponsor. एकच सूचना, लवकरात लवकर स्पॉन्सर जमा चेतन करावे. साळुंके, अन्यथा त्यानंतर वैद्यकीय डॉक्टर पाठवण्यात येईल. दत्तात्रय मारनूर, त्यानंतर किडनीची साईज चेक करायला. सागर पाटील आणि सुशांत पाटील. अजून पण मोबाईल तोंड आहे आणि उर्वरित त्यानंतर मी आहेच माझा नंबर. तर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असेच आम्हाला तुम्ही मोठे मोठे व्हा, मोठे मोठे ट्रिप काढा. मोठे मोठे ट्रिपला आम्ही तुमचा थोडासा लाईक करा शेअर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर दत्ता म्हणाला तू. आणि या व्हिडिओमध्ये जर काही चुकून अपशब्द आले असतील कोणा तोंडातून तर माफ करा, कारण की 2-3 दिवस झाले ते ह्याच मूडमध्ये आहेत. मग चेष्टा करणे त्यामुळे होऊन जातं. धन्यवाद. चार नाही थांब ते हे जे हा सांगितलं बोला मी, बोला ऐक हा बोला ना सर. चार ते हे- थांबा थांबा चालू आहे. हा फनी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. ए बोल रे. ते ह्याचं काय ते शोचं सांगितलं नाही. शो घ्यायचं